असं लटपटीत काळ्या मसाल्यातलं वांग्याची जी भाजी आहे, तर या ठिकाणी सगळ्या भाज्यांना फिकी पुरून उरणारी अशी ही वांग्याची भाजी या ठिकाणी आज मी बनवलेली आहे। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये। आणि चला आता आपण रेसिपी बघू। तर या ठिकाणी मी काळ्या मसाल्यातील जे आहे ते वांग्याची भाजी बनवत असल्यामुळं या ठिकाणी मी खोबरं घेतलं आहे, चांगलं खरपूस भाजून घेतलं। त्या ठिकाणी कांदा घेतला आणि लसूण, आलं आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। हे छान सगळं असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं। 5 ते 7 वांगे घेतलेले आहेत आणि या ठिकाणी मी तीळ घेतलेले आहेत, जे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। आणि हे आता मिक्सरमधून मी हे काढून घेतलं। तर कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल टाकून मस्तपैकी हे वाटण त्याच्यामध्ये टाकून घेतलं। जसं वाटण शिजायला लागेल तसं त्याच्यामधनं तेल बाहेर यायला लागेल। आणि त्याच्यानंतर 1 ते 2, जास्त नाही, 2-3 मसाले मी या ठिकाणी टाकून घेतले आहेत। कांदा लसूण मसाला, थोडा मटण मसाला घेतलेला आहे। हळद काळ्या मसाल्यामध्ये टाकायची नाही, त्यामुळे हळद घेतलेली नाही आणि तांबडं तिखट घेतलेलं आहे। तर माझ्याकडे सुकी कोथिंबीर होती, मी ही कोथिंबीर पण यामध्ये टाकून घेतलेली आहे। जसं हे शिजत जाईल तसं हे तेल सोडत जाईल। तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेल सुटलं आहे आणि मी वांगे आहेत ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। वांगे टाकून झाल्यानंतर छान असे त्याला मिक्स करायचं आणि या ठिकाणी मीठ टाकून घ्यायचं। मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर याला थोडं फ्राय करून घेतल्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे मी, थंड पाणी टाकायचं नाही, छान तरी येते मग गरम पाणी टाकल्यामुळं। आणि याला आता हाय फ्लेमवर ठेवायचं उकळी येऊस्तवर आणि छान असे वांगे शिजून द्यायचे। जास्त झाकण ठेवून शिजवायचं नाही याला, नाहीतर पूर्ण तरी निघून जाते। तर अशा प्रकारे हे मस्त असं आपलं वांग्याचं कालवण आता मी शिजून देत आहे आणि तुम्हाला आता पुढची रेसिपी दाखवते। हे बघा, आता हे छान असं वांग शिजलं आहे। वांग शिजलं आहे की नाही हे कळण्यासाठी वांग्याचं देठ दाबून बघायचं। जर छान असं मॅश झालं तर याचा अर्थ ते वांग शिजलेलं आहे। तर याच्या आधी वांग थोडं शिजलं नव्हतं, परत थोड्या वेळ जास्त ठेवलं। तर हे बघा, आता मस्त आपली रेसिपी ही तयार झालेली आहे। अशी छान भन्नाट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।